नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजचा दिवस एकदम मस्त जाणार होता आणि मी खूप होतो आनंदात मित्रांनो, कारण आज मी भेटणार होतो माझ्या सख्ख्या भावाला, ज्याचं नाव आहे सूरज. आणि त्याला न्यायला मी आलो आहे मित्रांनो रेल्वे स्टेशनवर, कारण ती एकतर भेटायलाच होता 2 वर्षातून. 2 वर्ष आमची कसलीच भेट झाली नव्हती. आता त्याला मी शोधतो आहे स्टेशनवर, कुठं थांबलाय. बघतोय साईडला थांबलाय का. ट्रेन तर त्याला सोडून गेलेलीच होती. हां, तर तो बाहेर थांबला होता. मग काय बघावं म्हणलं त्याच्या चेहऱ्यावर किती स्माइल येते भेटल्यावर, रिॲक्शन बघावी म्हणलं. त्याला भेटलोय तर त्याची रिॲक्शन बघा, जणू काय आपण दररोजच भेटतोय अशी रिॲक्शन दाखवत होता. त्याला पण आनंद होत होता, पण त्यानं रिॲक्ट केला नाही. आता काय करायचं, चला आपण तर रिॲक्ट केला आहे. मग काय त्याच्या घेतल्या बॅगा वगैरे, चल म्हणलं आता पडदिशी, कारण घरची पण वाट बघत बसली होती. घरच्यांना पण भेट झाली नव्हती 2 वर्ष झालं. आणि आनंदाची गोष्ट अजून एक झाली होती मित्रांनो, की त्याची झाली होती दुबईसाठी निवड. कारण दुबईच्या हॉस्पिटलला त्याचं काम होणार होतं आता, आणि तो 7च दिवस फक्त गावाकडे आलेला होता, मला सांगत होता. मग म्हणलं त्याला 7 दिवस आता इथं आहेस ना, तर मस्त एन्जॉय कर आणि मग 7 दिवसानंतर जा. मग काय आलो घरी पाठदिशी, आल्या बाई तर त्याच्यापाशी बोलतच बसली. त्याला घेतलं पायरीवरच, बस म्हणली, बोल कोण आहे तू, ओळखलंच नाही. सुरुवातीला बाईनं ओळखलंच नाही त्याला, पण नंतर बोलता काय म्हणाले बरं. कुठलं किती दिवस झाले, पण लय दिवस झाले. तुला आठवत नसेल का? किती दिवसात आले? 2 वर्ष झाली असतील. 2 वर्ष झाली ना. मग तुला ओळखलं का ती? त्याला काय झालं, मला नाही ओळखायला. मलाच ओळखू यायला हे हाय. मग तुम्ही एका मला ओळखू आला नाही की मगाशी म्हणले ओळखू यायला. मग काय त्यांचं गोड संभाषण झालं. त्यांना म्हणलं चला आता मी येतो कामावरनं जाऊन, येतो रात्रीपर्यंत मित्रांनो, तर भेटूया नंतर जेवढे